नमस्कार. महाराष्ट्र विकास आघाडीचा एक भयंकर मोर्चा, भयंकर मोठा मोर्चा, भयंकर म्हणजे तशा अर्थाने भयंकर समजू नका, एक भयंकर मोठा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चाला प्रचंड यश मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. अर्थात राज्यातल्या तीन प्रमुख पक्ष आणि अन्य छोट्या पक्षांचा हा मोर्चा असल्यामुळे या मोर्चाला यश मिळालंय की नाही याचे पॅरामीटर्स आपल्याला जरा वेगळे लावावे लागतील. माझा स्पष्ट दावा आहे, हा मोर्चा चक्क घरसंसारवाला मोर्चा होता. हा होता मवियाचा घरसंसार. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीनं जो भयंकर महाविकास आघाडीचा मोर्चा काढण्यात आला होता, त्या मोर्चाला मी घरसंसार का म्हणतोय असा प्रश्न आपल्या सगळ्याला पडला असेल. दावा असा केला जातो की असे मोर्चे हे जनसामान्यांच्या भावनांचं प्रतीक म्हणून असतात. पण असं खरंच आहे का याचा देखील विचार करायला हवा. मंडळी, जर शिवसेनेचा विचार केला आपण तर त्यात कोण कोण उपस्थित होतं. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं लक्ष मला वेधायचं आहे ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जी घोषणा दिली होती त्याकडं. ते म्हणायचे, माझा परिवार माझी जबाबदारी. म्हणजे माझा परिवार ही फक्त माझी जबाबदारी आहे, अन्य कोणाचीही ती जबाबदारी नाही, असं उद्धव ठाकरे शांतपणे अगदी महाराष्ट्राला सांगून टाकायचे. आणि तसंच होतं ना. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांचा मुलगा मंत्री होता, पत्नीचा कारभारात हस्तक्षेप होताच. त्यानंतर शिवसेनेची जबाबदारी त्यांच्या त्या बाच्यावर का अजून कोणावर, त्याचं वरुण सरदेसाई असं नाव आहे त्यांच्यावरती होती. पाटणकर व्यवहारामध्ये होते, जे मेवणे होते, असा सगळा तो परिवार होता. आता या मोर्चामध्येही तुम्हाला असाच परिवार दिसून येईल. म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री म्हणून, मवियाचे प्रमुख नेते म्हणून या मोर्चाला उपस्थित होते. रश्मी ठाकरे, त्यांच्या पत्नी, ज्या कधीही दसरा मेळावा किंवा अन्य एखाद्या समारोहाच्या पलीकडे उद्धव ठाकरेंच्या बाजूला दिसल्या नाहीत, त्या देखील मैदानात नाही, रस्त्यावर हजर होत्या. मैदानात झालाच नाही ना हा मोर्चा, म्हणून रस्त्यावर उतरल्या होत्या. त्या देखील रस्त्यावर उतरलेल्या होत्या. आदित्य ठाकरे देखील होते. त्या परिवाराचे व्हिव्हियन रिचर्ड्स, तेजस ठाकरे हे देखील त्या मोर्चाला उपस्थित होते. अर्थात वरुण सरदेसाईंना फारसं महत्व माध्यमांच्या दृष्टीने नसल्यामुळं त्यांना दाखवलं नाही, पण ते देखील युवा सेनेचे पदाधिकारी म्हणून या कार्यक्रमाला हजर असतील. म्हणजे एकूण काय तर ठाकरे परिवार अख्खा या मोर्चासाठी हजर होता. मला एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे. उद्धव ठाकरेंनी मागच्याच काही दिवसामध्ये आणखी एक घोषणा केली होती आणि ती घोषणा म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर महिलेला बसवायचं. माध्यमातून चर्चा सुरू झाली, उद्या शिवसेनेचा मुख्यमंत्री महिला होणार आहे. अर्थात मुख्यमंत्री कसा होणार आहे हा प्रश्न माझ्यासमोर खूप मोठा आहे. कारण कोणत्याही एका पक्षाला मवियातल्या सगळ्यांनी एकत्र निवडणूक लढवली तर 100च्या खालीच जागा लढायला मिळणार आहे. त्यापैकी जिंकायला किती मिळणार आहेत, काय होणार आहे, हा सगळा बाब अलहिदा, त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला नको. पण मुख्यमंत्रीपदी महिलेला बसवायचंय ही घोषणा केल्यानंतर कोणी नीलम गोरेंचं नाव घेतलं, कोणी सुषमा अंधारेंचं नाव घेतलं, कोणी सुप्रिया सुळेंचं नाव घेतलं. पण आता उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय, माझे घर माझी जबाबदारी. कशाला नीलम गोरे, कशाला सुषमा अंधारे, कशाला अजून कोणी, या सगळ्यापेक्षा त्यांनी आता स्पष्टपणे आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. ते म्हणजे त्या रश्मी ठाकरे या कदाचित उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार असू शकतील. म्हणजे एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे. आता ठाकरे परिवार हा आपल्या पक्षाच्या उत्थापनासाठी, पुनरुद्धारासाठी, जीर्णोद्धारासाठी मैदानामध्ये उतरलेला आहे. केवळ ठाकरे परिवारच होता का? नाही, अजून एक परिवार सपरिवार हजर होता आणि तो म्हणजे पवार परिवार. महाराष्ट्राचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि त्यांचे पुतणे अजित पवार, महाराष्ट्रातील एका बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या ज्याही मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत त्या सुप्रिया सुळे, शरद पवारांचे एक नातू म्हणजे मुलगा, पुतण्या, मुलगी, नातू रोहित पवार, हे सगळे या मोर्चासाठी जातीनं हजर होते. म्हणजे काय मंडळी, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ एकच होतो की हा सगळा मोर्चा हा घरपरिवार, घरसंसारवाला मोर्चा होता. म्हणजे बाकी कोणी आता उरलं नसेल, म्हणजे कोणी शिल्लक राहिलं नसेल, तर आपल्या घरातल्याच लोकांना नेता करायचं आणि त्यांना मोर्चासाठी उभं करायचं, ही नवी रीती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आली आहे. तसा
घरातील लोकांनाच नेता करण्याचा प्रकार हा केवळ एका पक्षात नाही आहे, हा रोग जवळपास सगळ्याच पक्षातल्या सगळ्याच नेत्यांना आहे. म्हणजे उगा एकाला झाकायचं आणि एकाला उघडं करायचं असा काही प्रकार आपण करू शकणार नाही आहोत. सगळेच सारखे आहेत, सगळे सारखे आहेत. प्रत्येकाच्या मध्ये एक तरी अशा स्वरूपाची बेडी आपल्याला दिसेल. पण जेव्हा राज्य सरकारच्या विरुद्ध लोकांचा आक्रोश हे दाखवायचं असतं तेव्हा लोक म्हणजे कोण हा एका षडयंत्राचा भाग आहे असं मला वाटतं. म्हणजे षडयंत्र हा शब्द ऐकलाय की मला कुमार केतकर आठवतात, व्यापक षडयंत्र. हो, तसंच म्हणतोय मी, हा एका व्यापक षडयंत्राचा भाग आहे असं मला वाटतं. म्हणजे एकाच पक्षातील 8-10 नेते उभे करायचे आणि या 8-10 नेत्यांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी किंवा एकत्रित येऊन एकच विषय पुन्हा पुन्हा मांडायचा. म्हणजे एखाद्याच्या शेतकऱ्याच्या बिचाऱ्याच्या खांद्यावरील बकरी कुत्रं सिद्ध करून त्याला ती सोडायला लावायची, ही जी जुनी कथा सांगितली जाते तसा हा प्रकार. म्हणजे उद्धव ठाकरेंनी बोलायचं, त्याला आदित्य ठाकरेंनी ओढायची, मग त्याचं समर्थन रश्मी ठाकरेंनी करायचं, मग तेजस ठाकरेंनी बोलायचं. एकदा हे वर्तुळ पूर्ण झालं की पुन्हा मग सुरू होणार, मग शरद पवार बोलणार, त्याचं समर्थन सुप्रिया सुळे करणार, त्याचं अनुमोदन अजित पवार करणार आणि मग त्याचं अनुमोदन रोहित पवार करणार. आणि मग बघा एवढे सगळे बोलतायत, इकडं 4 अशी 8 माणसं बोलतायत आणि या 8 माणसाच्या बोलण्यातून येणारा विषय खरा असला पाहिजे अशा स्वरूपात तो मांडायचा. यासाठी केलेली ही सूत्रबद्ध रचना आहे. कट आहे की नाही काय ते तुम्ही ठरवा. ही सूत्रबद्ध रचना आहे आणि या अशाच रचनेतून आपल्याच घराला पुढे करत, आपल्याच घरातील माणसांना पुढे करत हे सगळं केलं जातं. आणि दुसरी एक गोष्ट, उद्या राजकारणात यश मिळालंच तर ते आपल्या परिवाराच्या बाहेर जाऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जाते. आणि त्याच काळजीचा भाग म्हणजे आजचा घरसंसारवाला मोर्चा आहे, त्यात अन्य कोणीच नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.